नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे या तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्न संच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 या नावाने आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। आणि लक्ष द्या, नवी मुंबई महानगरपालिका भरती यासाठी तुम्हाला कोणत्या घटकावर जास्तीत जास्त सराव प्रश्नसंच हवे आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळू शकता। आम्ही त्या घटकावर जास्तीत जास्त सराव प्रश्नसंच घेऊन येण्याचा प्रयत्न करू। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गरोदर मातेस जोखमीची माता म्हणावे? ऑप्शन दिले आहे, 1 कमी उंची, 2 पायावर सूज, 3 टॉक्सेमिया, 4 यापैकी सर्व। तर बघा, कोणत्या मातेस जोखमीची माता म्हणावे? तर कमी उंची, पायावर सूज आणि टॉक्सेमिया या सर्व प्रकारच्या मातेस जोखमीची माता म्हटलं जाते। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर 4 यापैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। बघा, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, पपई, आंबा, संत्री यापासून मुख्यत्वे कोणते जीवनसत्व मिळते? ऑप्शन दिलेले आहे, 1 अ, 2 ब, 3 क आणि 4 ड। तर पपई, आंबा, संत्री यापासून मुख्यत्वे अ जीवनसत्व मिळत असते। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे मुख्य कारण? ऑप्शन दिलेले आहे, 1 रक्तक्षय, 2 क्षयरोग, 3 HIV, 4 अपघात। तर गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे कारण आहे रक्तक्षय। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 रक्तक्षय। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, प्रसूतीपूर्व स्त्रीची नोंदणी व पहिली भेट रिकामी जागा करणे म्हणजेच लवकर नोंदणी होय। ऑप्शन दिलेले आहे, 1 20 आठवड्यापूर्वी, 2 16 पूर्वी, 3 12 आठवड्यापूर्वी, 4 8 आठवड्यापूर्वी। तर प्रसूतीपूर्व स्त्रीची नोंदणी व पहिली भेट ही 12 आठवड्यापूर्वी करणे म्हणजेच लवकर नोंदणी होय। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 12 आठवड्यापूर्वी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, गरोदर स्त्रीला खालीलपैकी कोणते चिन्ह आढळल्यास प्रीएक्लाम्सिया आहे असे म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे, 1 सूज व लघवीमध्ये ॲल्ब्युमिन, 2 सूज व वाढलेला रक्तदाब, 3 वाढलेला रक्तदाब व ॲल्ब्युमिन +2 आणि 4 आहे वाढलेला रक्तदाब व चक्कर येणे। तर गरोदर स्त्रीला वाढलेला रक्तदाब व ॲल्ब्युमिन 2 अशी चिन्ह जर आढळल्यास तर प्रीएक्लाम्सिया आहे असं म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वाढलेला रक्तदाब व ॲल्ब्युमिन +2। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, रिकामी जागा हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 मटण, 2 मासे, 3 शेंगदाणे, 4 गूळ। तर गूळ हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 गूळ। तर आहे प्रश्न क्रमांक 7, जीवनसत्व B12 ला रिकामी जागा असेही म्हणतात। ऑप्शन दिलेले आहे, सायनोकोबालामिन, 2 थायमिन, पायरिडॉक्सिन, 3 नायसिन आणि 4 आहे रायबोफ्लाविन। तर जीवनसत्व B12 ला सायनोकोबालामिन असेही म्हटलं जाते। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सायनोकोबालामिन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही? ऑप्शन दिलेले आहे, 1 डेंग्यू, 2 स्वाईन फ्लू, 3 इबोला, 4 कॅन्सर। तर कॅन्सर हा जो आजार आहे हा संसर्गजन्य नाही। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सर। मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी कोणत्या घटकावर जास्तीत जास्त सराव प्रश्नसंच घ्यावेत हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता। त्या घटकावर आम्ही जास्तीत जास्त सराव प्रश्नसंच घेऊन येण्याचा प्रयत्न करू। तर बघा पुढचा प्रश्न काय आहे? तर बघा, पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण जीवनसत्व कमतरता होय देखील म्हणतात। ऑप्शन दिलेले आहे, 1 क, 2 ब, 3 अ आणि 4 ड। तर लहान मुलामध्ये मुडदूस होण्याचे कारण तर ड जीवनसत्वाची कमतरता होय असे देखील म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 उपकेंद्र, 2 ग्रामीण रुग्णालय, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 आहे जिल्हा रुग्णालय।
तर प्रथम सर्व संदर्भ सेवा केंद्र आहे ग्रामीण रुग्णालय. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ग्रामीण रुग्णालय हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11 वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी रिकामी जागा या रोगामध्ये करतात. ऑप्शन दिलेले आहे 1 HIV, 2 हेपॅटायटिस B, 3 कर्करोग आणि 4 कॉलरा. तर वेस्टर्न ब्लॉट ही जी चाचणी आहे तर ही चाचणी HIV या रोगामध्ये करत असतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 HIV. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12 प्रसूती पश्चात कालावधीमध्ये मातेस आरोग्य सेविकेने कमीत कमी रिकामी जागा वेळा गृह भेटी द्याव्यात. ऑप्शन दिलेले आहे 1 4, 2 6, 3 2 आणि 4 5. तर प्रसूती पश्चात कालावधीमध्ये मातेस आरोग्य सेविकेने कमीत कमी 2 वेळा गृहभेटी द्याव्यात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 2 वेळा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 रिकामी जागा ही कुटुंब नियोजनाची कायमची पद्धत आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 तांबी, 2 पुरुष नसबंदी, 3 निरोध, 4 गर्भनिरोधक गोळ्या. तर पुरुष नसबंदी ही जी आहे ही कुटुंब नियोजनाची कायमची पद्धत आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पुरुष नसबंदी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14 कोणत्या स्त्रीला IUD बसवू नये. ऑप्शन दिलेले आहे 1 गरोदरपणाची शक्यता असताना, 2 ओटीपोटाचा जंतुसंसर्ग, 3 पूर्वीची गर्भनलिका बाह्य गर्भधारणा आणि 4 वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व स्त्रीला IUD बसवू नये. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणती लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जात नाही. ऑप्शन दिलेले आहे 1 BCG, 2 ट्रिपल, 3 रोटा व्हायरस आणि 4 हेपॅटायटिस B. तर कोणती लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जात नाही तर रोटा व्हायरस या प्रकारची जी लस आहे ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात दिली जात नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रोटा व्हायरस. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 मेंदूचा हिवताप खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो. ऑप्शन दिलेले आहे 1 प्लायमोडियम वायवॅक्स, 2 प्लायमोडियम फाल्सिफॅरम आणि 3 प्लायमोडियम ओवेल आणि 4 आहे यापैकी नाही. तर मेंदूचा हिवताप जो आहे तो प्लायमोडियम फॅरन या प्रकारच्या परजीवीमुळे होतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्लायमोडियम फॉल्सिफॅरन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या प्रकारची कावीळ पाण्यावाटे पसरत नाही. ऑप्शन दिलेले आहे 1 कावीळ E, कावीळ 2 आहे कावीळ अ, 3 आहे कावीळ ब आणि 4 आहे यापैकी नाही. तर कावीळ ब या प्रकारची जी कावीळ आहे ही पाण्यावाटे पसरत नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कावीळ ब. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18 समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबविली जाते. तर ऑप्शन दिलेले आहे 1 जननी शिशु सुरक्षा योजना, 2 आहे जननी सुरक्षा योजना, 3 सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, 4 माझी छकुली योजना. तर समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना या प्रकारची योजना ही राबविली जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19 लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने कोणाचा गौरव केला जातो. ऑप्शन आहे 1 शकुंतला परांजपे, 2 फ्लॉरेन्स नायटिंगेल, 3 आनंदीबाई जोशी आणि 4 आहे यापैकी नाही. तर लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा गौरव केला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्लॉरेन्स नायटिंगेल्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20 आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गुण रिकामी जागा डॉक्टरांनी 1628 मध्ये शोधून काढले. ऑप्शन दिलेले आहे 1 विल्यम हार्वे, 2 ग्रेगर मॅडेन, 3 जीन नकोट आणि 4 आहे फ्लेमिंग. तर आपल्या शरीरामधील रक्ताभिसरणाचे जे काही गुण आहे ते ग्रेगर मॅडेन या डॉक्टरांनी 1628 मध्ये शोधून काढले आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B ग्रेगर मॅडेन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.